परळीतील पांगरी कॅम्प या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील जे पांगरी गावातील ग्रामस्थ आहेत त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं होतं। काही वेळ हे रस्ता रोको केल्याच्या नंतर त्यांनी जे स्थानिक प्रशासन आहे त्यांना निवेदन देखील सादर केले। तेच मंडळ अधिकारी माझ्यासोबत आहेत। काय निवेदन त्यांनी दिले आणि कारवाई कशा संदर्भात होणार? त्यांची मागणी आहे दारूबंदी आणि गतिरोधक बसवायची मेन। तर चारही गतिरोधक बसवायसाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना लेखी निवेदन कळविणार आहेत। त्यांनी निवेदन दिलेलं आहे, त्याची पूर्तता करून घेऊ आम्ही। त्यांची बैठकसुद्धा लावलेली आहे तहसीलदार साहेबांनी। दारूबंदी संदर्भात आपल्या म्हणजे महसूल प्रशासनाला काही म्हणजे संबंधित प्रशासनाला पोलीस प्रशासनाला काही आदेश वगैरे तसे काढण्यात येणार? आमच्याकडून नाही, त्यांना SP साहेबाकडून आदेश दिलेले आहेत दारूबंदीसाठी इथल्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PIला, त्याप्रमाणे ते कारवाई करतील। या ठिकाणी जी गतिरोधकची जी परिस्थिती पाहताय आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं? बिलकुल आवश्यकता आहे, गतिरोधक पाहिजेतच। 4 गतिरोधक पाहिजेत, पांगरी कॅम्प आणि चौक या ठिकाणी गतिरोधक शाळा आहे इथं, त्याच्यामुळे गतिरोधक आवश्यक आहेत। हे गतिरोधक केले नाहीत म्हणजे प्रशासनानं कुठंतरी दुर्लक्ष केले असं म्हणावं लागेल। पूर्ण रस्ता गेला तरी गतिरोधक बनले नाही, प्रशासनाचा याच्यामध्ये सध्या तरी काही विषय नाही। आता काम चालूच आहे, ह्या म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनी जे आहे ते काम चालू आहे। पण याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा होता, या रस्त्याचं जे निकृष्ट काम झालेलं आहे, तर ह्या रस्त्याच्या संरचनात्मक लेखापरीक्षणाचं एक मागणी होती याच्यामध्ये, म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे। आज ह्या रस्त्याला तडे गेलेले आहेत, काही ठिकाणी खालीवरी झालेले, त्याच्यामुळं जो काही वाहनाचा वेग असतो त्या वेगावर ड्रायव्हर कंट्रोल करू शकत नाही, त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढणार आहे। दुसरी गोष्ट आहे की काही ठिकाणी नाले केलेले आहेत, नाल्या फुटून गेलेले आहेत। इथली लाईटचा विषय आहे, त्या लाईट 1 महिना झालं, एक 10-5 दिवस चालू केली आणि पुन्हा आता बंद आहे। त्या ह्यानं कोटेशन घेतलेलं नाही, कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोटेशन घ्यायला पाहिजे, कोटेशन घेतलं नाही, कुठलीच लाईट ह्या रस्त्यावरची बंद आहे आता सध्या। जवळपास 1 वर्षामध्ये किती ॲक्सिडेंट झालेत असं काय अंदाज? एक 2-4 ॲक्सिडेंट झाले त्या ठिकाणी। त्याच्यामुळे आणखी भविष्यामध्ये रस्ता जर व्यवस्थित पूर्ण झाला तर स्पीड वाढणार आहे वाहनांची, आणि वाहनाची स्पीड वाढल्यानं हे रस्ता पूर्ण ह्या लोकवस्तीमधून जातोय, येणारे जाणारे। इथं शाळा आहेत, इथं कारखाना परिसर आहे आणि इथं ये जा भरपूर, वर्दळ भरपूर आहे, त्याच्यामुळे इथं गतिरोधकता असणं आवश्यक म्हणजे आवश्यक आहे। हे जे रस्ता रोको केलं या अगोदर कधी केलं होतं काही पहिल्यांदाच केलं? नाही, पहिलीच वेळ आहे रस्त्याच्या गतिरोधकासाठी, पहिलीच वेळ आहे। आणि दारूबंदीसाठी या अगोदर केलेलं आहे। काही वेळ महिना 15 दिवस दारू बंद व्हायची, पुन्हा नंतर त्याच्यावरची पांघरून पडायचं, कारवाई बंद व्हायची आणि पुन्हा चालू व्हायची। पण आताचं जे आहे हे निकराचं आंदोलन आहे, निकराचा लढा आहे हा। याच्यामध्ये जर समजा उद्या भविष्यामध्ये जरी आणखी ह्या दारू विक्रेत्यांनी किंवा दारू काढणाऱ्यांनी जर काही हे केलं तर त्यांच्यावर आम्ही ग्रामपंचायत मार्फत आणि पोलीस प्रशासनामार्फत तडीपारीची कारवाई करण्यापर्यंत आम्ही नेऊन जाणार आहेत। काय हे रस्ता रोको जे चालू होतं ते आता बंद केलंय, मात्र जर दारूबंदी झाली नाही तर तुम्ही महिला पुढलं पाऊल काय उचलणार? आम्ही बसणारच नाही दारू बंद झाल्याशिवाय। आम्ही माझा लेक बघा दारू पायी ऋण पाणी झालं म्हणून फाशी घेऊन वारलाय दारू पिऊन। मी काय करायचं? मुलगी आहे 10वीला, मुलगा आहे 11वीला, सून माझ्यापाशी, लेकरं माझ्यापाशी, म्या कसे जगवायचे, म्या कसं त्यांचं शिक्षण करायचं? मला लय फार अवघड झालं ह्या दारूसाठी। माझं कुटुंब वाया गेलंय दारूसाठी। दारूने आमचं लय वाटूळ झालंय, दारू बंद झालीच पाहिजे। दारू पुढे या, माराय उठायला येतं अंगावर। प्रत्येक घरी आहे हे दारूचं 200 रुपये मिळवावे बायकुला, लेकरायला अनाकड बघतात लेकरं, आम्ही बघता खायचं कुठं आहे? भांडणच तंडणं, दारू नाही प्यायलाच भांडणं कुठले होते ना? दारू आपल्या गावात नसल्यास कुठं जाते? परळीला दारू पियाला कुठं जाणार आहे? आता जे काय तुम्ही हे रस्ता थोडं बाजूला या, जे रस्ता रोको आंदोलन तुम्ही माघार घेतलंय, तुमच्यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये काही चर्चा वगैरे झाली? काय पोलिसांनीच केलंच नाही ना। पोलिसाची गाडी राऊंड मारून जाते, लगेच दारूचा डबे चालूच फुकण्या फुकीत बसतात लगेच। पहिल्या तर या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी देखील या ठिकाणी आले होते, मात्र त्यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिल्या नाहीत। जे परळीचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत या संदर्भामध्ये ते काही प्रतिक्रिया देतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य दुजबिडिया, बीड, परळी।